मराठीतच बोलायचं. नमस्कार, मी शीतल पाटील. मी मूळची चिपळूणची आहे, पण संपूर्ण महाराष्ट्राचा प्रेम माझं की तुम्ही आजपर्यंत एवढं छान प्रेम दिलं आणि पुढेही द्या अशी मी अपेक्षा करते. याआधी मी सरांसोबत एक चित्रपट केलेला आहे, हा माझा दुसरा चित्रपट आहे, ज्यामध्ये मी हिरोच्या बहिणीची भूमिका केलेली आहे. आणि हा सिनेमा 9 जूनला प्रदर्शित होतोय, पुन्हा प्रदर्शित होतोय नव्या ताकदीने आम्ही पुन्हा त्या जोमाने येतोय आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचा पाठिंब्याची खूप गरज आहे. लोकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे मला आणि आता लवकरच 9 तारखेला भेटू आपण. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर एक बहीण, एक कुटुंब सांभाळणारी, सर्व काही स्वतःला पुढं न ठेवता घरामध्ये सगळं सांभाळून घेणार, सगळे सॅक्रिफायसेस करून, सो अशी ही एक बहिणीचा कॅरेक्टर मी केलेला आहे. आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. वर्कशॉपच्या दरम्यान आम्ही म्हणजे मी आता शहरात थोडी वाढलेली आहे, मी कधी जास्त गावाचा संपर्क नव्हता. मूळ म्हणजे शिरूरची जी भाषा आहे, शिरूर नगर त्या तिकडची भाषा, तर ती शिकण्यासाठी तिकडचे त्याचे काही शब्द, काही लहेजे आहेत ते शिकण्यासाठी आम्ही शिरूरला जाऊन राहिलो. 1-1.5 महिना आमचे वर्कशॉप चालू होते. गावातल्या बायकांसोबत बोलणं, चालणं, ते कसं म्हणतात, काय म्हणतात, काही पर्टिक्युलर शब्द आहेत, ते सगळं शिकून घेतलं आम्ही. शेण सारवणे, भाकऱ्या चुलीवरती भाकऱ्या करणे हे बऱ्याच सगळं आम्ही त्यामध्ये केलंय. आणि हे संपूर्ण चित्रपटामध्ये असं गाव, एक सुंदर गाव आणि कौटुंबिक फील झालेली आहे सुंदर, ज्यामध्ये एक इमोशनफुल बघायला एक हॅपीनेस आहे, एक सॅडनेस आहे, ॲक्शन आहे, लव्ह स्टोरी आहे, तर एक कम्प्लीट पॅकेज फिल्म आहे आणि सर्वांना खूप आवडेल. तर सर्व कुटुंबियांनी जाऊन सरांसोबतचा अनुभव सांगा ना, ग्रामीण भागात सरांसोबत सरांचे पण सरांचं एक ते आहे ना, तुम्ही 10 चुका करा पण परत चूक करा. हो, तेच आम्ही त्याच भीतीने आम्ही वर्कशॉपमध्ये इतकी मेहनत करत होतो की ऑन सेट त्या गोष्टी नको व्हायला. आणि त्याच्यामुळे पण होत होत्या, कारण आम्ही नवीन कलाकार आहोत, ॲक्टिंग पण नंतरच करतो, पण त्यांनी ती गोष्ट आम्हाला तिथे जाणून दिली नाही. सो त्यांनी आम्हाला तसा सपोर्ट खूप दिला, कारण काही टेक्निकल गोष्टी पण असतात त्यामध्ये. त्याच्यामुळे ते आम्हाला सांगत होते, व्यवस्थित डिरेक्शन देत होते की असं करून घ्यायचं, तर तसं करायचं, असं आलं पाहिजे. काही सीन्स तर असे नॅचरल आले खूप छान. आणि त्यांच्यासोबतचा अनुभव म्हणजे ते करून घेतात खूप सहज असं, म्हणजे आम्ही जसे आहोत ते आमच्याकडनं असं छान काढून घेतात. बोलत नाही आहे का सांगत नाही, बोलत नाही आहे का सांगत नाही तसं काही, म्हणजे की काय जे अनुभव आले तसे काय घाबरतात त्याचा. म्हणजे काय विचारलं मी, म्हणजे जर त्यांचा अंदाज आला की सरांचा स्वभाव कसा आहे, त्या भगिनीला मिळाली संधी जाऊ शकते. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, कारण सर नेहमीच नवीन कलाकारांना पुढे आणतच असतात, त्याच्यामुळे नेहमी सगळ्या कलाकारांचं साधन ही तुमच्या योग्य रोल असेल तर तुम्हाला 100% कारण सरांना आता महाराष्ट्राचा अनुभव आहे. सर काय एकमेव असा निर्माता आहे की जो जिव्हाळ उदाहरण म्हणतो की माझी शिरीने लागलेली आहे, पण अशा तो पण नाही, कारण एकाकी लढाच आहे जवळपास तो नाही. ते चावून सुद्धा पण निघाले तो पण नाही. दुसऱ्या तुझी टीका झाली त्यांच्यावर किंवा मी स्टंट केला तर ती तिथं फारच वाईट आणि ते करणारे आपले मारायचे कोण नाही. नमस्कार, मी मूळची विदर्भाची आणि माझी कधी पण म्हणजे पहिल्यांदाच सिनेमा करते. तो याच्या आधी काहीच केलेलं नाही आहे, काहीच डोक्यात नसतं, कम्प्लिटली ब्लँक होतो आपण. सरांना भेटल्यावर मग जेव्हा हळूहळू काही मीटिंग झाल्या, त्यानंतर मग वर्कशॉप झालं. तर वर्कशॉपमध्ये सगळी प्रिपरेशन झाली आहे, कारण बोलण्यापासून पण आमच्याकडे थोडं
आपण कम्प्लिटली वेगळं बोलतोय. तो ते नजरिमध्ये बोलणं आणि आमच्या दोघींना तर काही जास्त डिफिकल्टी होती की ते कसं बोलता येईल नाही. पण वर्कशॉप झालं आणि त्यानंतर मला पण असंच वाटतं की ते सरांनीच करून घेतलंय. तर ते इतकं सहज सांगतात की ते वाटत पण नाही आपल्याला की म्हणजे ऑफकोर्स आधी खूप टेन्शन होतं मला की अभिनय करायचा आहे, मग ते येईल का, जमेल का, सगळ्या शंका स्वतःबद्दल की म्हणजे मला असं वाटतं की स्वतः कॉन्फिडन्स आहे मी व्हॉट इफ नाही केलं तर या सगळ्या गोष्टी होतात. पण त्यांनी खूप सहज करून घेतलं. भाकरीचं पण होतं ना, तर ते आता एकदा करायला लागायचे पहिल्यांदा, म्हणजे सुरुवात शिकलो होतो आम्ही. आणि म्हणजे मी काय करायची, ती भाकरी करताना आधी डायलॉग घ्यायची आणि म्हणजे बंद करायची. म्हणजे मग तेव्हा त्यांनी सांगितलं की सहज ती करताना कसं बोलायचं आणि मग ते करत असताना मग त्याचा आवाजाचा चढ उतार कसा होतो इतकं डिटेल ते सांगत होते. म्हणजे तेव्हा ते कळून ती गोष्ट व्हायची माझ्याकडून पण. आणि टेक्निकली तर तो सेटचा नजाराच पहिल्यांदा बघितला. कॅमेरा, ते लोगो, ते स्टोरी, ते साऊंड, हे सगळं पहिल्यांदा होतं. तर मला थोडं युज होण्यासाठी मग त्यांनी आधी 3 दिवस मी तसेच सेटवर असायचे आणि बघितली काय चाललंय. आणि चौथ्या दिवशी मग माझा टेक होता. तोपर्यंत मी थोडंसं कॉन्फिडंट होती की ओके. आणि अनुभव तसा खूप मस्त आहे. म्हणजे वर्कशॉपमध्ये खूप छान होता, त्याचा आधी पण खूप छान होता. पण जेव्हा आम्ही सेटवर गेलो तेव्हा थोडंसं काहीतरी चुकायचं. म्हणजे सर जर दुसरे कोणाला ओरडले ना तरी मला टेन्शन येत होतं की आता याच्यानंतर माझा टेक आहे, कदाचित मला ओरडा बसणार आहे. 1-2 वेळा असं झालं. पण ओव्हरऑल खूप मस्त वाटलं. खूप गोष्टी शिकली आणि जगली, त्याचा खूप जास्त आनंद वाटतो की हे सगळं करायला मिळालं मला. ती आली होती स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात. स्पर्धा परीक्षेची तयारी करता करता तिच्या कास्टिंग झालं. आता जर तिला विचारलं की स्पर्धा परीक्षा करायची ती नाही होते, आता अभिनय करायचा. कसं आहे म्हणजे जरी आता हे सगळे माझं कौतुक करत असेल, डिरेक्टर म्हणून मला काम करताना माझ्यापुढे एक गोष्ट असते, गोष्टीला न्याय देणारे कलाकारांचं मी सिलेक्शन करतो. पण ही साध्य कधी होते की जेव्हा मला चांगले कलाकार मिळतात. म्हणजे जर मला हे इतके चांगले गुणी कलाकार नाही मिळाले तर कदाचित त्या गोष्टीला न्याय मिळू शकणार. मी तुम्हाला 100% सांगतो, यांनी जो अभिनय केला आणि ज्या पद्धतीने स्क्रीनवर वावरले मी बघितल्यानंतर कळेल की ह्यांचा जन्मच फक्त TDM साठी झाला. एवढं सुंदर अभिनय, इतका नॅचरली वाटतच नाही तुझा अभिनय करताय. आपण जर बसलो त्याचं वाटतं की अख्ख्या गावात आपण वावरतो. आणि तो काळ 2000च्या आधीचा आहे, म्हणजे 96 ते 2000 अशा गोष्टीचा काळ आहे. 22 वर्ष मागे जातो, ते सगळं उभं केलेलं आहे. आपल्या प्रोडक्शनची दाद द्यावी लागेल सगळ्यांना. कारण त्या काळात आता जवळजवळ गावात सगळीकडं एक तर जनावरांपासून सगळं बदललं. सगळीकडं जर्सी जनावरं आहे, देशी गाया राहिलेल्या नाही, देशी बैल राहिलेल्या नाही, बैलगाड्या नाही. हे सगळं आम्ही दुसऱ्या गावातून जिथं 2 गाया मिळतील, एखाद्याकडे 4 बैल मिळतील असं गोळा केलं. आणि अख्खं गावच्या गाव तो सगळा सेटअप उभा केला. तुम्हाला चुकून एखाद्या फ्रेममध्ये कुठेतरी जर्सी गाय दिसणार नाही. हे सगळी जनावरं, याच्यापासून कोंबड्या सगळ्या बॅकग्राऊंड असं दिसायला लागतं की आपण त्या याचा भाग आहे. सगळा काळ उभा राहिला. तर ही जी गोष्ट आहे ना ही खूप सुखद आमच्यासाठी होती आणि ती दिसते पडते. भावना जर बाजूला ठेवला तर खोडा बाबांची पिढी आहे. नाही, एकच चॉईस करून सांगितलं. TDM त्या दोन्हीपेक्षा एक वैशिष्ट्य दोन्ही सिनेमाचा अनुभव इथे कार्य आला. नमस्कार, मी पृथ्वीराज पवार. मी माझं गाव शिरूर आहे. माझं पण माहिती होतं माझं गाव एकदम खेड्यातलं गाव आहे धर्मातलं. आणि माझं शिक्षण असं काही झालेलं नाही, मी कोर्स नाही केला किंवा शिक्षण माझे वेगवेगळे काही नाही. माझी शिक्षणाची नापास. आणि गावाकडं आता शिक्षण लवकर सुटल्यामुळं मग सगळ्या घरच्यांचं होतं की तू आता काहीतरी काम लागतं, शेती वगैरे करत होतं. आमच्याकडे MIDC असल्यामुळे तिथं जरा काम करत होतो, पण मला ते काय पटत नव्हतं. आपण काहीतरी करावं.
तर मला मी जरा साई शिंदेचं जरा फॅन आहे थोडासा. हिंदी सिनेमाचं पण आहे, पण साई शिंदेच्यामुळे जरा मी असं काही करू पाहिजे की ठीक आहे आपण सिनेमात काम करू शकतो, तरी शिक्षण नसलं. आणि ठरवलं आणि 2013ला मी पहिल्यांदा मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर मला काहीच माहीत नव्हतं. फक्त गोरेगावला फिल्म सिटी एवढंच मला माहिती नव्हतं. ते स्टुडिओ असतात, आता ते स्टुडिओ काय असतात कसे असतात आपल्या सिनेमामध्ये मला काय माहीत नव्हतं. जेव्हा पहिल्यांदा गेलो तिथे मला आजकाली पण जाऊन नव्हते. माझे काही आर्टिस्ट कार्ड नव्हतं, माझे काही ओळख नव्हती, काहीच नव्हतं. गावातून गेलेलो होतो आणि त्या गेटवर बसून राहायचं होतं. त्या गेटवर बसून राहिलेलं झाडाखाली मला वाटायचं की आता कोणतरी पिक्चरमध्ये दिसेल आणि त्यांना मी जाऊन निदान काम तरी मागे घेतो जाता म्हणजे गाड्यांच्या तसं काही झालं नाही. आणि मग गावात यायचो, काम करायचं, 3-4 दिवस पुन्हा मुंबईला जायचो, अंधेरीच्या स्टेशनला झोपायचो आणि तिथून ते दररोज माझ्या रुटीन झालं. 2च तास झोपायला भेटायच्या. मुंबई 2-3 तासच झोपते ना, तेवढ्यावर झोपायला भेटायचं. असं चालू होतं. आणि बऱ्याच वेळा मी नंतर मला एकदा कपिल शर्मा शो जाता आलं चुकून लोकांच्या सोबत गेलो मी आणि फिल्म सिटीचे हिंडत होतो बरं 5-6 वर्ष आहे. पण मग मी काहीच तिकडे घडत नव्हतं. ते मी राहते नव्हतं नॉर्मली उभं राहायचं त्या कपिल शर्मा शोमध्ये आपण बसायचो आता नाही काय चालू होतं. आणि मग घरचे पण आता घरच्यांना आवडत होतं की काय करतोय काय नाही, पण त्यांनी मला चांगलं सपोर्ट केलं. मी काय मग थोडं सांगायचो पण आई वा आता काहीतरी होईल तुला काहीतरी होईल असं चालू होतं. मग 2017चा बघून चालू झाला. आता एवढं इंद्रवांकर आहेत आमचे की ते आमच्या गावातले आमच्या गावामध्ये मला कळलं की नंतर सिनेमाचा फळा झाला त्यानंतर आता हा चालला. तर मी त्यांना सांगितलं होतं की मला काहीतरी काम द्या. तर मला त्यांनी काही द्या म्हणजे मी स्पॉटचं पण काम करतो, मी स्पॉट म्हणून काम करत होतो, प्रोडक्शनला काम करायला. आणि सिनेमात झाला तर मी काय सरांशी बोलत नव्हतं कारण की मला भीती होती. एवढे मोठे डिरेक्टर त्यांचे ते सगळं ऑर्डर पाहून मी कधी समोर पण जात नव्हतो सरांच्या. मी काम सांगितलं लांबूनच की मी तिकडून तिकडंच काम करायचं, समोर कधी गेलो नाही, भीती होती खूप. मग मी जेव्हा सिनेमाचं शूटिंग झालं सगळे पुण्याला आले आणि मी गावाकडे राहिलो. म्हणून आता चला गावात आपण नाही काही गोष्टी करत पुन्हा हातात आलेली गोष्टी गेल्यासारखी वाटायला लागली काहीतरी. कारण की मला असं वाटत होतं की सिनेमातली लोक ही जग वेगळं आहे, या लोकांच्या सोबत मला राहायला भेटलं तरी मी त्याच्यात खूप आनंदी होतो. आणि एक दिवस मग मी ऑफिसला गेलो डायरेक्ट. शूटिंग झालं होतं आणि रिलीजच्या आधी मी ऑफिसला गेलो. सरांना मला काहीतरी काम करतो. आता काय काम देणार तर माझी डिग्री नाही, मला काही येतच नाही, पुढं कोर्स केला काही ॲक्शन जातं असं काही नाही. काय करशील असं काय देणार म्हणलं मला ऑफिसला ऑफिस बंद म्हणून ठेवलं मला कारण ठेवलं. मी काम करत होतो आणि हैदराबाद कस्टडी चालू झालं दिसला. तर त्यावेळेस मी सरांना म्हणून होता आता म्हणलं इतके दिवस बोललो नाही कारण की ऑफिसला काम करताना मी कधीच त्यांच्या समोर जात नव्हतो, मी ठेवत राहायचं काही नाही. तर हळूहळू आमची चांगली मैत्री व्हायला लागली. आणि बऱ्याच अशा गोष्टी झाल्या की त्यांनी मला अशी कामं सांगायची आणि मी माझ्या पद्धतीने करायचं. म्हणजे तर माझ्याकडून बऱ्याच गोष्टी चुकायच्या दररोज बरेच चुकायच्या. तर त्यांनी ते समजून घेतलं की मला काही शिक्षण नाही किंवा काय मला दरवेळेस समजून घेतलं. त्यांनी समजून सांगितलं. पुस्तक वाचायला लागलं मला पहिल्यांदा मृत्युंजय वाचायला लागलं. असे भरपूर मी कधीच वाचलं नाही, अभ्यास नव्हता केलेला. 2 पानं वाचली तरी झोपी यायचे आणि अभ्यास नाही केला. पण त्यांनी मला सांगितलं की तू आता हे पुस्तक वाच, तुला हे करायचं. आणि रोल मागितल्यानंतर मला म्हणजे तू काय करशील रोलसाठी तर काय करशील म्हणजे तुम्ही सांगा मी काय करून करतो. त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तू 6 पॅक बनव बरं असं जरा बनवायला सांगितलं. मग व्यायाम चालू केला नाही. मी ऑफिसचं काम करूनच ऑफिसवर राहूनच सगळा व्यायाम वगैरे 2 वर्ष त्याच्यात व्यायाम केला. काय जिम वगैरे लावले नाही, कसला डाएट वगैरे फॉलो नाही केला. जे भेटून जे काम करेन ते तिथं मला अवेलेबल मी बाहेर पुढं गावाला गेलो तरी एकही दिवस खरा नाही केला, सातत्य कायम ठेवलं आणि ते 6 पॅक वगैरे. आणि त्याच्यानंतर योगायोगाने कोरोना आला. कोरोना सगळं थांबलं होतं आणि सरांनी मग आणि त्याच्यात सगळं थांबलं. मग आता सगळे हे झालं. पण पुन्हा सिनेमा चालू केला मग सरांनी TDM त्याला आणि तिथं कास्टिंग झालं. मला काही माहित नव्हतं, माझं काम चालू होतं. मला नव्हतं माहिती की मी हिरो होईल किंवा मला आता काय चान्स येईल ती मला माहितीच नव्हतं. सिनेमा शूटिंग व्हायच्या आधी महिनाभर असं मी सहज विचारत तर मग हिरो कोण. आता मला कसं वाटत होतं की बा आपला काय रोल असेल खरं मोठा आणि मला नव्हतं माहिती की
सिनेमाचा हिरो आहे ते सहज बोलून गेले की हा तूच हिरो. मला वाटलं या म्हणजे म्हणले मला सिंगल केली असं झालं. मी याला काय सिरियस वाटलं नाही. मी तरी विचारायला म्हणजे असं माणसाला वाटतं ना असे कसे काय म्हणले. मग मी विचार करायला लागलो अरे असं पण असू शकतं. मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांनी असं करा तसं करा किंवा मग मी बाकीच्या लोकांना ऑफिसला करायला लागलो की आणि मग त्यांनी सांगितलं तर त्यांना माहिती नाही त्यांनी सांगितलं नव्हतं पण आणि मग ते काही लोकांना माहित होतं मग ते म्हणले की नाही खरंच तू मला त्यांनी झोपच नाही लागली. जेवण पण नाही मला एवढा आनंद झाला त्या गोष्टीचा की आता मी हिरो आहे. झोपच काय आनंद झाला तरी घरी सांगितलं घरच्यांना खरं वाटलं घरच्यांना पण मित्रांना जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्यांना पण खरं नव्हतं कारण मित्रांच्या सोबत मी कधी फोटो पण नव्हतं काढत फोटो पण काढत नाही डायरेक्ट सिनेमात काम करणार तू अशी गोष्टी कर त्याला वाटत होतं की प्रोडक्शनला काम करतो ठीक आहे कॅमेरा समोर काही गोष्ट नाही म्हणून माहिती पण त्यांना पण विश्वास बसत नव्हते ज्यावेळेस पोस्ट आला त्यावेळेस खरंच त्या सगळ्या गावाला काही वेगळंच वाटलं की असं काय होऊ शकतं जेव्हा सिनेमा चालू झाला आणि सगळ्या गोष्टी नवीन होत्या पहिल्यांदाच होत्या पण कॅमेऱ्याच्या वेळेस पहिल्या दिवस पाहिलाच कारण की कॅमेरा जवळ आला नाही काही बोलता येणं काहीच करता येणं बरेच रिटेक झाल्यानंतर मग सरांनी सांगितलं की तू जसा वावरत होता जसा तू कष्ट करत होता तेव्हा फक्त तसंच राहायचं काही पाहू पण नको ते विश्वास त्यांचा खूप आभारी की मला माझ्यासारख्या एकदम सामान्य की त्याला काहीच बॅकग्राऊंड नाही माझं पाठीमागे माझ्या मला संधी दिली आणि सिनेमा आता तर आला आणि त्याच्यात त्या गोष्टी घडल्या तर वाईट पण वाटलं या गोष्टींचं नवीनच आता स्वप्न पाहून आम्ही स्वप्न सगळे खरंच पाहिजे होती आणि अशा गोष्टी झाल्या पण ठीक आहे आता 9 तारखेला येतोय अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनी आणि चांगला सपोर्ट केला सगळ्यांनी खरंच खूप खूप आभारी सगळ्यांचा तर 9 जूनला सिनेमा बघावा आणि सगळ्यांनी सहकुटुंबाने जाऊन सिनेमा पाहावा आणि सिनेमा जर नाही आवडला ना माझी तर खरी इच्छा आहे की तुम्ही ते लिहा जर नाही आवडलं तर खरंच नाही मला शिवाय द्या माझी जर मला नाही का आवडलं तुम्ही आम्हाला आता मी याच्यात काय सर त्याचा रोल आवडेल लोकांना भाऊसाहेबांचा राईट झाला नाही ती जागा जर खाली असेल तर आम्ही तयार आहे. दोन वेळा गेला म्हणजे खोलाची आठवण नाही म्हणजे हिरो जर बनायचा असेल तर भाऊसाहेबांच्या ऑफिसपर्यंत 2-4 चक्कर मारलं तरी कधी ना कधी लक्ष पडलं तर होऊन जाईल. त्याच्या आधी गावातला ग्रामपंचायतीचा माणूस पाहिजे. तरी काय होतं ना सिनेमा म्हणजे आपल्याला वाटतं वेगळं जग आहे सुरुवातीला माझा समज तसंच होता सिनेमात यायच्या आहे असं वाटायचं की अजय देवगण पिक्चर काढतोय किंवा सलमान खानच पिक्चर काढतो डायरेक्टर नावाचा प्राणी तिच्या मागे हे मला माहित नव्हतं जसं कळायला लागलं तेव्हा आता फरक नाही आहे त्या माणसाला सिनेमा हा आपल्या अवतीभोवतीच असतो रोजच्या जगण्यातच सिनेमा असतो आणि सुदैवाने आपण ज्या भागाकडून येतो सगळा मुंबई सोडली तर जो बाकीचा भाग आहे महाराष्ट्राचा एवढ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात मुंबईत प्रचंड धावपळ असते तिथं कुणाला वेळ नाही कुणाशी बोलायला वेळ नाही किंवा कशाला वेळ बाकी महाराष्ट्रात एवढे हॅपनिंग आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हाच सिनेमा आहे याच गोष्टी जेव्हा पडद्यावर येतात तर ते आपल्या आपल्या वाटायला म्हणून तुम्हाला जेव्हा इच्छा होईल अभिनय करण्याची सगळेच अभिनेते असतातच प्रत्येक जण आपापला एक रोल प्ले करतच असतो तर तुम्ही सांगा कधी तुमचं स्वागतच आहे. तुम्ही स्ट्रिक आहे. पृथ्वीराजची ऍक्शन म्हणजे कशी होती ज्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं की हा तूच आहे आता हिरो म्हणजे त्यांनी ना जेव्हा आला सुरुवातीला अजिबात बोलत नव्हता सगळं त्याचं काम करायचं काही झालं ते तेवढं काम करून बाजूला राहायचं आणि मी गेल्यानंतर जे ऑफिसमध्ये लोक त्यांना हसवायचा म्हणजे तो दिसतोय असा पण ते काही चाळायचं तर सगळ्यांना असं हसवायचा कळकळू आणि मग संदीप म्हणून होता आमच्या ऑफिसला आधी संदीप बोलके तर तो म्हणला तू ज्या गोष्टी आम्हाला सांगतो ना तो एकदम पुढं मान वाटायचं ते तुला सांगायचं तुला जे व्यक्त व्हायचं तो तिथं तो
आधी हे सांगायचं नाही. आणि म्हणून नंतर जसं पोरांनी सांगितलं बाकीच्यांनी, तर मग तसं एक 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 गोष्टी सांगायला, मग ती कपिल शर्माची गोष्ट सांगायला. मला माहित नव्हतं ना आधी त्याला अभिनय करायचा आहे, काय करायचं आहे. मला काय वाटलं की तो त्याला प्रोडक्शनला काम करायचं, तो आला स्पॉट बॉयला म्हणून काम केलं त्याने, प्रोडक्शनला करेल. नाही तर म्हणला मी कपिल शर्माच्या शोला गेलो होतो, मग तिथं ऑडियन्स म्हणून असं केलंय. या गमती कळल्या ना म्हणून त्याच्याकडे आहे. आणि 19ला म्हणजे जेव्हा आम्ही हैदराबाद कस्टडीचं काम सुरू होतं आणि फिरत होतो लोकेशनला, तेव्हा तो सोबतच होता. एक दिवस असा अचानकच आला म्हणलाय ना, मला कुठेही 2-4 मिनिटं उभं टाक. त्याच्या डोळ्यातली जी चमक होती ना, ती खरंच मला बघ, त्या डोळ्यातला तो इनोसन्स मला प्रचंड हे वाटला की अरे याच्याकडे काहीतरी टाकत. आणि मी तिथे त्याला म्हणलं, तू काय करशील तुला डोळ्याला? मला मी काही काय. मग मी सांगितलं की तू 6 पॅक कर. आता 6 पॅक ही कल्पना मराठी सिनेमात आपल्या नव्हतीच की कशी 6 पॅकवाला किंवा 8 पॅकवाला दिसत नाही कोणी. तर मला वाटलं की तो जो प्लास्टिक करणारा किंवा गोष्ट डोक्यात होती माझ्या, प्लास्टिक करणारा जो हिरो आहे ते मशीन, ते जे मशीन आहे ते 2 जण लागतात सर पेरवायला. एकट्याला ते पेलत नाही, हा एकटा पेरवायला सुरू त्या टोकाला विहीर. तर ते उचलले आणि त्यांनी ते बॉडी स्ट्रक्चर दिसणार आहे, ते दिसायला पाहिजे ना त्याचं. म्हणून मी त्याला बनवायला सांगितलं. त्यांनी 1.5 वर्षात ते बनव. त्याची ताकद आहे, जिद्द आहे, कष्टाळू येतो. पण तुम्ही त्याच वेळेस गृहीत धरलं होतं की या पिक्चरसाठी हाच ऍक्टर आहे? त्याला रोल देईल असं मी म्हणलो होतो. हां. पण त्यांनी जेव्हा शरीर बनवलं ना, त्यावेळेस मी त्याला सांगितलं की नाही, त्याला न सांगता बाकीच्यांना म्हणलं की आपला हिरो हा आहे, बाकीची तयारी करत. याला नाही सांगितलं, उगाच हव्यात जाईल होतं. तर त्याला 1-1.5 महिना आधी सांगितलं. पण बाकीच्या सिनेमासाठी ज्या पूरक गोष्टी त्यांनी आपलं त्याला नकळतपणे त्याला असं काही सुचवायचं काम असतं तर तो करायचा. पण मेहनती खूप होते. ते विहिरीतून 4 परसाची विहीर आहे, 40-45 फूट विहीर, त्याच्यावरून दोरावरून वरती चढायचं. 15-15 टेक झाले. आणि तीच एनर्जी, तेच चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे ठेवणं खूप ताकदीचं आणि असं काम होतं. क्रेनने अजिबात अपडाऊन केलेलं नाही. त्या क्रेन ज्या आहे त्या याच्यात दोघांनी बसलं आणि न भिता विहीर खाली 40-45 फूट खड्डा. ह्या ही जे हे आहे ना, तर त्याच्या जिद्दीचं आणि त्याचं कौतुक. त्यावेळेस राग येत होता मग? त्यावेळेस राग येत होतं सरांचं, एवढं एवढं चढायला लावलं, उतरायला लावलं? मला राग नव्हता येत. मला मी आनंदात होतो, कारण की मला असं वाटत होतं की काही सांगितलं तुम्ही करायला त्याची गंमत काय होती माहिती आहे? त्याला जर सांगितलं ना असं काही, मी हिरो झालोय म्हणल्यावर नाकार काय कशाला द्यायचं? काही सांगा मला, हिरो आहे म्हणजे काय कशालाच नकार द्यायचं असं आहे. काही गोष्टी येत नव्हत्या तरी पण मी हा म्हणायचो. मला येते. ते बोलून गेलं. आणि तो चांगला ट्रॅक्टर ड्रायव्हर, महाराष्ट्रातल्या उत्तम ड्रायव्हरांपैकी एक म्हणता येईल. ट्रॅक्टरचे स्टंट जे कसे केलेत त्यांनी, तर हे जे स्टंट आहेत ट्रॅक्टरचे आणि याचे खूप त्यांनी सहज केले. म्हणजे ट्रॅक्टर उभा करायचा 2 चाकावरती किंवा खचलेला ट्रॅक्टर बाहेर काढायचा, या सगळ्या गोष्टी त्यांनी सहज केल्या. ट्रॅक्टर उड्या मारायच्या, म्हणजे 20-25 फुटावर तो सहज उडी मारू शकतो. तिथं 25 फुटावर उडी मारणं आपल्याला शक्यच नाही. तर त्या अशा गोष्टी त्यांनी त्या सहज केल्या. आणि चालत्या ट्रॅक्टरमध्ये बसायचं, चालू ट्रॅक्टर पुढे चाललाय, ट्रॅक्टर पाठीमागून आणायचा मोकळा, आणि हे पुढे चालल्याचं कॅरेक्टर. तर हे सगळ्या गोष्टी ना त्याचा आत्मविश्वास तरी कामी आला ट्रॅक्टर. तो लहानपणापासून ट्रॅक्टर चालवायचा घरी असल्यापासून. तर ते ट्रॅक्टरचं सगळं जे हे आहे, आणि अख्ख्या सिनेमात ह्या दोघांबरोबर ट्रॅक्टर एक कॅरेक्टर म्हणून ठेवतो. ट्रॅक्टर हा खूप दुवा आहे सगळ्या गोष्टी. तर हे ट्रॅक्टरचे सगळे स्टंट आणि हे सगळे मेहनत त्याच्या शक्य झाली असतात. सांगा आमच्यासाठी पण नंतर. सरांचं तुमचं काय म्हणणं आहे सर? काय विचारायचं?